नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्रे ह्या विषयातील व्यवस्थापकाचे गुण या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, व्यवसायाचं संचालन करत असताना आणि व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकाला विविध प्रकारची कार्य पाडावी लागतात. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी अनेकविध गुण आणि कौशल्याची आवश्यकता असते. चित्रात दाखवल्याप्रमाणे व्यवस्थापकाला अनेक कार्य ही पार पाडावी लागत असतात. अनेकांगी त्याचं व्यक्तिमत्व हे असलं पाहिजे. अनेक कार्य हाताळण्याचं कौशल्य त्याच्या अंगी असलं पाहिजे. त्यामुळेच आपण आज व्यवस्थापकाचे गुण कोणते, व्यवस्थापकाच्या अंगी कोणकोणती कौशल्य असली पाहिजेत याचा अभ्यास आपण करणार आहोत. मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदुर्णी. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे व्यवसायाचं संचालन करत असताना आणि व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापकाला अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडावी लागतात. त्यामुळे आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी अनेकविध गुण व कौशल्य असणं आवश्यक असतं. आधुनिक व्यवस्थापन तंत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी पूर्वी म्हटलं जायचं की व्यवस्थापक हे जन्मावे लागतात, व्यवस्थापक निर्माण केले जात नाही. परंतु हा समज आजच्या काळामध्ये चुकीचा ठरत आहे. व्यवस्थापक हे निर्माण केले जाऊ शकतात, तयार केले जाऊ शकतात. म्हणूनच अनेक व्यवस्थापकीय अभ्यास देणाऱ्या संस्था आजच्या काळामध्ये अस्तित्वात आलेल्या आहे. त्याद्वारे MBAचं शिक्षण हे दिलं जातं. MBA अभ्यासक्रम राबवला जातो. प्रत्येक क्षेत्रामध्ये MBAची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर हा समज आजच्या काळामध्ये व्यवस्थापक जन्मावे लागतात हा कालबाह्य ठरलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या अंगी व्यवस्थापकाचे गुण असले तरीसुद्धा तो यशस्वी व्यवस्थापक होऊ शकतो असं नाही. म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर व्यवस्थापकाच्या अंगी गुण तर असले पाहिजेच, परंतु त्यासोबतच कार्य करण्याचं कौशल्य त्याच्या अंगी असलं पाहिजे. व्यवस्थापन करण्याचा उत्साह आणि व्यवस्थापन करण्यासाठी धडाडीचं व्यक्तिमत्व हे असलं पाहिजे. तर अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी त्यांची मतं मांडलेली आहेत, विचार मांडलेले आहेत आणि त्यानुसार व्यवस्थापकाच्या अंगी असलेल्या गुणांचं आणि कौशल्यांचं विवेचन आपल्याला करता येईल. तर पहिला गुण किंवा कौशल्य आहे आकर्षक व प्रभावी व्यक्तिमत्व. व्यवसायात व्यवस्थापन करीत असताना आपल्या हाताखालील लोकांकडून, सहकाऱ्यांकडून, सहाय्यकांकडून अपेक्षित काम पूर्ण करून घ्यायचं असतं. त्यामुळेच व्यवस्थापकाच्या अंगी कर्मचाऱ्यांवर, सहाय्यकांवर प्रभाव पडेल अशा पद्धतीचे गुण असले पाहिजे. म्हणजेच त्याचं व्यक्तिमत्व हे प्रभावी असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, जेणेकरून तो आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या सहाय्यकांना कामाबद्दल प्रभावीपणे माहिती देऊ शकेल. म्हणजेच त्याचं व्यक्तिमत्व शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हे निकोप असलं पाहिजे. प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे त्याने छान छान कपडे घालावेत, एकदम स्मार्ट राहावं एवढंच अपेक्षित नाही, तर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही गुण आवश्यक आहेत, बोलण्याची पद्धत आवश्यक आहे, तीसुद्धा त्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पर्याप्त नियोजन करण्याचं कौशल्य. कोणत्याही व्यवसाय संस्थेला आपले पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करून घ्यायची असतील तर नियोजन कौशल्य हे असलं पाहिजे. म्हणजेच पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संस्थेच्या विविध कामांचं स्वतंत्ररित्या नियोजन करणं आवश्यक असतं. संस्थेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन हे महत्त्वाचं साधन आहे. नियोजनाद्वारे ते साध्य होत असतात. नियोजनाशिवाय ही उद्दिष्ट साध्य करणं अशक्य असतं. त्यामुळेच आधुनिक व्यवस्थापन तंत्रात यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाला नियोजन कौशल्य अवगत असणं आवश्यक आहे. नियोजन करण्याचं ज्ञान त्याच्या अंगी असलं पाहिजे. नियोजन हे त्याचं अचूक आणि प्रभावी असलं पाहिजे.
त्यानंतर पुढचं आहे व्यवसायासंबंधी भविष्यकालीन अंदाज बांधण्याचा गुण किंवा कौशल्य. व्यवस्थापकाला व्यवसायाचं संचालन करीत असताना विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागत असतात. त्यामुळेच हे निर्णय घेत असताना त्याने काळजीपूर्वक घेतले पाहिजे, कारण त्यातील काही निर्णय हे भविष्य काळासाठी घ्यावयाचे असतात. त्यांचा परिणाम हा दूरगामी असतो. संस्थेवर त्याचा परिणाम होत असतो, संस्थेच्या कार्यावर परिणाम होत असतो. त्यासाठी भविष्यकालीन बदलाचा अचूक अंदाज घेऊन दूरदृष्टीने आणि कल्पकतेने निर्णय घेण्याची क्षमता व्यवस्थापकाकडे असली पाहिजे. तो गुण त्याच्या अंगी असला पाहिजे. थोडक्यात व्यवसाय पूर्वानुमान निश्चित करण्याचं कौशल्य व्यवस्थापकाच्या अंगी असलं पाहिजे. पूर्वानुमान निश्चित करूनच कार्याला दिशा देता येत असते. त्यानंतर पुढचं कौशल्य आहे दिग्दर्शनाचं कौशल्य. व्यवसाय व्यवस्थापक हा व्यवसायामध्ये दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत असतो. म्हणजेच व्यवसाय संस्थेत काम करत असलेल्या विविध सहाय्यक, त्याचप्रमाणे अधिकारी तसंच कर्मचारी यांच्याकडून कार्य करून घेण्यासाठी तसंच संस्थेची उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करण्यासाठी विविध कार्यांची अंमलबजावणी करून घ्यायची असते. त्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या कामासंदर्भात योग्य वेळी व योग्य पद्धतीने दिग्दर्शन व मार्गदर्शन करण्याचा गुण व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं आहे समन्वय साधण्याचं कौशल्य. समन्वय हे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आवश्यक आहे. व्यवसाय संस्थेचं यशस्वी संचालन करत असताना व्यवसाय संस्थेमध्ये अनेकविध घटक कार्यरत असतात, अनेकविध विभाग कार्यरत असतात. या अंतर्गत विभागांमध्ये विविध कर्मचारी आणि विविध अधिकारी यांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं कार्य व्यवस्थापक हा करत असतो. त्यामुळे सुसूत्रता व समन्वय प्रस्थापित करण्याचा किंवा साधण्याचा गुण हा व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा गुण आहे निर्णय कौशल्य. व्यवसाय संस्थेची पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी किंवा यशस्वीपणे व्यवसाय करून घेण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी निर्णय कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यामुळे योग्य वेळी अचूक पद्धतीचं निर्णय व्यवस्थापक घेऊ शकतो. अचूक निर्णय घेण्याचं कौशल्य व्यवस्थापकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. हे निर्णय व्यवसायाला तारक ठरू शकतात. जर निर्णय चुकले तर ते व्यवसायाला मारकसुद्धा ठरू शकतात. त्यानंतर प्रोत्साहन आणि कार्यप्रेरणा देण्याचं कौशल्य. अर्थातच पूर्वनियोजित असलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, गाठण्यासाठी आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अपेक्षितरित्या कार्य करून घेण्यासाठी, अपेक्षित कार्य अपेक्षेप्रमाणे करवून घेण्यासाठी व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांना तसंच सहाय्यकांना प्रोत्साहन देण्याचं कौशल्य त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. कार्यप्रेरणा देण्याचं कौशल्य हे सुद्धा आवश्यक ठरत असतं. कर्मचाऱ्यांना प्रेरित केलं गेलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना मोटिवेशन दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून ते मोटिवेट होऊन कार्य करण्यासाठी प्रेरित होतील. त्यानंतर पुढचं कौशल्य आहे नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कौशल्य. व्यवसाय संस्थेमध्ये जी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहे ती उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य होत आहेत किंवा नाही त्याचं तपासणी करण्याचं कौशल्य व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. पूर्वनियोजित उद्दिष्टे यशस्वीपणे गाठण्यासाठी व्यवसायांतर्गत असलेल्या कर्मचारी आणि विभाग तसंच अधिकारी यांच्या कामकाजावर परिणामकारक नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. कामकाजावर नियंत्रण, कर्मचाऱ्यांच्या कार्यावर नियंत्रण, त्याचप्रमाणे कर्मचारी व विभाग यांच्या समन्वयावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कार्य व्यवस्थापक हा करत असतो. त्यामुळे नियंत्रण प्रस्थापित करण्याचं कौशल्य व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यानंतर चरित्र आणि सचोटी. सचोटी शब्द आहे त्या ठिकाणी. सचोटी आणि चरित्र सांभाळत असताना व्यवस्थापकाची कसोटी लागत असते, कारण व्यवस्थापकाच्या हालचालीवर कर्मचाऱ्यांचं कामगार लोकांचं लक्ष असतं. त्यामुळेच व्यवसायाचं संचालन करत असताना ज्या अनेकविध जबाबदाऱ्या व्यवस्थापकाला पार पाडाव्या लागतात त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेक व्यक्तींशी त्याचा संबंध असतो.
संबंध येत असतो. त्यामुळे व्यवस्थापकाच्या हालचालीवर अनेक लोकांचं बारीक लक्ष असतं. व्यवस्थापकाच्या हालचाली लोक लक्षात घेत असतात. त्यामुळे व्यवस्थापकाच्या चारित्र्य आणि सचोटी या गुणधर्माला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यानंतर उत्तरदायित्व स्वीकारण्याचं कौशल्य. व्यवस्थापकाला अधिकार प्राप्त होत असतात. अधिकारासोबतच उत्तरदायित्वसुद्धा त्याला स्वीकारावं लागत असतं. कारण अधिकार आणि उत्तरदायित्व ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. केवळ अधिकार स्वीकारणारा आणि उत्तरदायित्वाकडे दुर्लक्ष करणारा व्यवस्थापक हा आपल्या व्यवस्थापन कार्यप्रणालीमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजेच अधिकारांसोबतच त्याने त्याचं असलेलं कर्तव्यसुद्धा व्यवस्थितपणे निभावलं पाहिजे. कर्तव्यसुद्धा पार पाडलं पाहिजे. कर्तव्याकडे तो दुर्लक्ष करू शकत नाही. उत्तरदायित्वाकडे दुर्लक्ष करणारा व्यवस्थापक हा आपल्या सहकाऱ्यांवर प्रभाव टाकू शकत नाही. कारण अधिकाराचा वापर करून कर्मचारी बऱ्याच वेळेला दुखावले जातात आणि ते दुखावले गेलेत तर ते सहकार्य करण्यासाठी योग्य प्रमाणात प्रेरित होत नाहीत. परंतु व्यवस्थापकच आपले उत्तरदायित्व योग्यरित्या निभावत असेल, योग्यरित्या तो कर्तव्य पार पाडत असेल तर कर्मचाऱ्यांनासुद्धा काम करण्याची, कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि ते सक्षमपणे कार्य करण्यासाठी प्रेरित होत असतात. म्हणजेच जबाबदार व्यवस्थापक व्यवसायातील सर्व स्तरांवर योग्य वातावरण निर्मिती करू शकतो. तसेच सहकाऱ्यांमध्ये सुद्धा उत्तरदायित्वाची भावना रुजवू शकतो. त्यानंतर इतर वैयक्तिक गुण. आतापर्यंत आपण व्यवस्थापकाचे जे गुण पाहिले त्या व्यतिरिक्त व्यवस्थापन तंत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाच्या अंगी काही इतर वैयक्तिक गुणसुद्धा असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ त्याला व्यवस्थापन करण्याचं कौशल्य अवगत असलं पाहिजे. त्याच्या अंगी उत्साह असला पाहिजे. धैर्य असलं पाहिजे. म्हणजे काही गुण हे उपजतच असतात किंवा व्यक्तिसापेक्ष असतात, व्यक्तीशी निगडीत असतात. काही गुण हे वृद्धिंगत केले जाऊ शकतात. काही गुण हे मानसिकतेवर अवलंबून असतात. प्रामाणिकपणा असला पाहिजे. कार्यक्षमतेने कार्य करण्याची त्याच्यामध्ये धडाडी असली पाहिजे. आत्मविश्वास असला पाहिजे. त्याचप्रमाणे सत्सद विवेकबुद्धीने त्याने कार्य केलं पाहिजे. सामाजिक जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. त्याचप्रमाणे भावनिक स्थैर्य त्याच्या अंगी असलं पाहिजे. सहकार्याची भावना असली पाहिजे. त्याचप्रमाणे पुढाकार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. नेतृत्व करण्याचा गुण त्याच्या अंगी असला पाहिजे. मानवाला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याच्या जाणीवा काय आहेत, त्याचप्रमाणे आवश्यकता काय आहे याचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. सामर्थ्य असलं पाहिजे. कार्यतडीस नेण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी असलं पाहिजे. न्यायदृष्टी असली पाहिजे. म्हणजेच सब्जेक्टिव्हली विचार न करता, त्याने व्यक्तिसापेक्ष विचार न करता निरपेक्षरित्या विचार हा केला पाहिजे. न्यायदृष्टी असली पाहिजे. म्हणजेच त्याने न्याय देण्यासाठी योग्य त्या कार्यप्रणालीचा अवलंब करणं आवश्यक आहे. त्यानंतर सहनशीलता असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशावादी दृष्टिकोन असला पाहिजे. निराशा त्या व्यवस्थापकामध्ये नसली पाहिजे. व्यवस्थापकच निराश असेल तर कार्य हे व्यवस्थितपणे प्रेरणा देऊन होऊ शकत नाही. सहकाऱ्यांना, सहयोगी व्यक्तींना जर प्रेरित करायचं असेल तर आशावादी दृष्टिकोन व्यवस्थापकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. ह्या सर्व गुणांचा विचार करता आपण असं म्हणू शकतो की व्यवस्थापकाच्या अंगी हे गुण असले पाहिजेत. तरीसुद्धा व्यवस्थापक हे जन्माला यावे लागतात असं नाही, तर व्यवस्थापक हे निर्माण केले जाऊ शकतात. व्यवस्थापकाच्या अंगी असलेले गुण हे वृद्धिंगत केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण व्यवस्थापकाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजे याचा अभ्यास केला. तर आज इथे थांबूया. धन्यवाद.